एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाण्यात मोठा प्रतिसाद मिळतोय। सकाळपासून अनेक बसेस बस स्थानकातच अडकून पडल्यात। नियोजित ठिकाणी जाण्यासाठी बसेस नसल्यामुळे प्रवासी हैराण झालेत। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील 5 आगारामध्ये धरण आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलनामुळे बसेस वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवासी वैतागलेत। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बसेस डेपो बंद आहेत। श्रीरामपूर कोपरगाव बस स्थानकातून एकही बस बाहेर पडलेली नाही। शिर्डी बस स्थानकावरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या। विदर्भातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोळा सणाच्या निमित्तानं व्यापारपेठ गजबजली असतानाच आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला। सणानिमित्तानं चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकात हजारो प्रवाशांची गर्दी झाली आहे। प्रलंबित मुद्द्यांवरती तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली। तळेगाव दाभाडे एसटी स्टँडवरती अनेक प्रवाशांना संपाबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांचे हाल झालेत। मावळ तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या अनेक गावात एसटी शिवाय पर्याय नसल्यामुळे या गावातील प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आली। आतापर्यंत कराड, महाबळेश्वर, वडूज, सातारा आगारातील एसटी वाहतूक संपामुळे बंद आहे। एसटी कामगारांच्या धरण आंदोलनाचा फटका नालासोपाऱ्यातल्या चाकरमान्यांना देखील बसलाय। एसटी प्रवाशांना पहाटे 4 वाजल्यापासून तात्काळ उभं राहावं लागलंय। यामुळे मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीला गावी पोहोचवा अशी मागणी प्रवासी महिलांनी केली आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ द्या या मागणीसाठी बीडमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय। धाराशिवमधील एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि एसटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि मंगळूरपेर या 4ही एसटी आगारातून आज सकाळपासून एकही बस बाहेरगावी न गेल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरण आंदोलन सुरू केल्यामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे। कोकणातील एसटी कर्मचारी देखील धरण आंदोलनात सहभागी झालेत। गुहागरमधल्या डेपोमध्ये सकाळपासून बस फेऱ्या बंद आहेत। विविध मागण्यांसाठी धरण आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात येतोय। मनमाडमध्ये एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। मुख्यमंत्री स्तरावरती बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांनी धरण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरातील सर्व डेपो 100% बंद आहेत। पगारवाढ आणि महागाई भत्ता रक्कम अजून मिळाली नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक झालेत। दापोलीतले एसटी डेपो कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झालेत। दापोली एसटी स्थानकात एसटी नसल्यामुळे मुंबईवरून आलेल्या ग्रामीण भागातील प्रवासी पहाटे 5 वाजल्यापासून रखडलेत। अकोल्यात लालपरीची चाकं थांबली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलाय। शेकडो प्रवासी बस स्थानकावरती अडकलेत आणि अकोल्यातील आगार क्रमांक 1 आणि 2 वरील बस सेवा ठप्प झाली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। दुसरीकडे अमरावती एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होतीये। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपुरात बऱ्याच बसेस थांबून असल्यामुळे स्थानकात शुकशुकाट आहे। जवळपास 90% कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत। अहमदनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेत। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं असून त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। सरकारनं एसटी कामगारांच्या मागण्यांवरती तोडगा न काढल्यास संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद असणार आहेत। ड्रायव्हर, कंडक्टरसह वर्कशॉपमधील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। या संपात 500च्या वर कर्मचारी सहभागी असतील। एसटी कर्मचारी संपाबाबत उद्या बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं। तर उदय सामंत आज एसटी कर्मचाऱ्यांना भेटणार आहेत। मंत्रालयात भेट होणार असून संपावरती तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू। मुख्यमंत्री तात्काळ निर्णय घेतील असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। गोरगरिबांची लालपरी चालू राहिली पाहिजे, यावरती अंतिम निर्णय होईल असं सत्तार म्हणाले। बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदीला पूर आल्यामुळे शहरातील पाणी शिरलं। शहरामध्ये आणि घरामध्ये पाणी गेल्यानं
नागरिक हवालदिल झालेत. अचानक वाढलेल्या पावसानं चक्क घरात 5 फुटांपर्यंत पाणी शिरलंय. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. सध्या पावसानं उसंत घेतली आहे, तरी पुराचं पाणी अजूनही ओसरलेलं नाही. नांदेड ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलंय आणि मार्ग वाहतुकीसाठी त्यामुळे बंद आहे. अजिंठा पर्वतरांगेत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरलाय. त्यामुळे तोंडापूर परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100% भरलाय. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय. मंगरुळपीर तालुक्यामध्ये अडाण नदीला देखील पूर आलाय आणि अडाण नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बुलडाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सर्वच लहान मोठ्या आकाराचे प्रकल्प 100% क्षमतेनं भरलेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणातून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाच्या 4 दरवाजांमधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे शिवणी परिसरातील एका झाडावर 15 ते 20 माकडं अडकली. पुराच्या पाण्यामुळे खाली उतरण्यात माकडांना अडथळा होता. वर्धा पैनगंगा नद्यांच्या पुरानं चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पीक विम्याचे पैसे तातडीनं वितरित करावेत अशी मागणी जोरगेवारांनी केली. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवस पाऊस झाला. 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं नोंदवलं गेलं. पावसानं शेतातील सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. त्यामुळे फुलंब्री, मादनी, खुपटा, जळकी या भागातील सोयाबीन, मका आणि कपाशीचं पीक जमीनदोस्त झालंय. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्याचं आणि पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कयाधू नदीच्या पुलाजवळचा रस्ता अनेक ठिकाणी खचला, तर काही ठिकाणचा भाग अक्षरशः वाहून गेलाय. अहमदनगर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कधी न वाहणारे ओढे, नाले आणि नद्यांना पूर आलाय. त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळालाय. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जवळपास 70% क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून 100% मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. या नदीवरती असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रचंड वेगानं प्रवाहित झाला असून सहस्त्रकुंड धबधब्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलंय. जळगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला अचानक पूर आला. त्यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं. सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत. बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीसाठा 52.32% गेला. आजही पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा दिवसभरात 60% जाण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. धरणातील जिवंत पाणीसाठ्यात 17% वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे. जिल्ह्यात 93 पैकी 45 मंडळात अतिवृष्टी झाली असून शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे केले जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. परभणी जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. गोदावरी नदीत देखील पात्र सोडून वाहत असल्यामुळे गोदावरी नदीचं पाणी परिसरातील शेतात शिरल्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस झालाय. कोयना धरणात सुद्धा पाण्याची आवक झाली असून धरण 99% भरलंय. दुष्काळाचं सावट त्यामुळे दूर झालंय. मराठवाड्यातील सगळ्यात मोठी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कोरडी ठाक पडलेली नदी प्रवाहित झाल्यामुळे धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे चौगाव या गावाजवळ असलेला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। या चौगावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय आणि गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील नगरतास तलाव 8 वर्षांनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला। या तलावाची दुरुस्ती करण्यात आल्यानं 8 वर्षांनी हा तलाव भरला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। पुणे जिल्ह्यात 7 लाख महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले। कामोठ येथील नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीवरती मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली। यावेळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। कंपनीमध्ये अस्वच्छ ठिकाणी नूडल्स तयार करण्याचं काम सुरू होतं। गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करणार आहे, कारण सर्वच सुकामेव्याच्या दरात 25 ते 30% वाढ झाली आहे। प्रामुख्यानं काजू, बदाम आणि अंजीर यांच्या दरातली वाढ मोठी आहे। परिणामी मोदकासोबतच प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागतायत। सणासुदीच्या काळातील पदार्थात भेसळ होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झालंय। खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा या पदार्थातली भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावती जिल्ह्यात चिकनपेक्षा कोथिंबीर महागली आणि मुंबईमध्ये 200 रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता 400 रुपये प्रति किलोला मिळते। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। कोथिंबीरीला नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी विक्रमी भाव मिळतोय। गावठी कोथिंबीरीला सर्वाधिक 450 रुपये भाव मिळालाय, तर सरासरी 100 ते 450 रुपयांपर्यंत जुडीला भाव मिळतोय। कोथिंबीरीसोबतच इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे। समरजितसिंह घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। पवारांच्या उपस्थितीत ते तुतारी हाती घेतील। माजी आमदार केपी पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। अजित पवार यांना दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण केपी पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील संयुक्त बैठक आता गणेशोत्सवानंतर होणार आहेत। मुंबईच्या रखडलेल्या जागा वाटपासंदर्भात गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मावळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। महायुतीमधील भाजपनं मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केलाय, तर विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत। मात्र भाजपनं दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगलाय। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपच्या कमळावरचे उमेदवार असतील असं विधान ठाकरे गटाच्या राजन साळवींनी केलं, पण रत्नागिरी विधानसभेमधून उद्धव ठाकरे सेना त्यांचा पराभव नक्की करेल असा विश्वास साळवींनी व्यक्त केला। बदलापुरातल्या शाळेतील मुलींवर अत्याचाराची घटना दबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप अनिल देशमुख यांनी केला। शक्ती कायदा अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, पण त्याला मंजुरी दिली नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर मुंबईत मंत्रालयासमोर शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। शक्ती कायदा तात्काळ पारित करावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली। सुप्रिया सुळे देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। लाडकी बहीण योजनेमुळे आमचं सरकार पुन्हा येईल आणि मी पण पुन्हा येईन असा विश्वास राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्रीच राज्यातील बहिणींचे सख्खे भाऊ आहेत असं सत्तार म्हणाले। नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे। काळी आणि पिवळी मारबत विराजमान झाले असून त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपुरातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली आहे। नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातोय। नागपूरच्या लकडगंज टिंबर मार्केटमध्ये 500 रुपयांपासून 2.5 लाखांपर्यंत लाकडी बैल विक्रीसाठी आहेत। नागपुरात 1806 पासून राजे रघुजी भोसले यांच्या संकल्पनेतून तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे। मोहोळ तालुक्यातील अप्पल तहसील कार्यालय रद्द व्हावं या मागणीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीनं बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून अनेक नागरिक यात सहभागी झाले। नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात मनसेच्या वतीनं पालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 6 दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकलाय. या बिबट्यानं 5 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावरती हल्ला करून त्याला ठार केलं होतं. यावेळी गावात रात्रंदिवस पहारे देत पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय.